Hello friends, welcome to grammar lesson. In this lesson we are discussing sentence and its kind. हॅलो मित्रांनो, आज आपण वाक्य आणि वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत. सो आय गिव हिअर वन एक्झाम्पल. हॅव फिनिश्ड आय माय होमवर्क. आर यू गेटिंग फ्रॉम दिस सेंटेन्स? नो. इफ आय अरेंज दिस सेंटेन्स इन दिस वे, आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. आर यू गेटिंग? येस. म्हणजेच काय, पहिल्या वाक्यामध्ये आपण जे शब्दांची अरेंजमेंट केलेली आहे त्यावरून आपल्याला वाक्याचा अर्थबोध होत नाही. पण तेच वाक्य जर आपण आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क, मी माझा गृहपाठ पूर्ण केला, अशा पद्धतीने अरेंज केला तर आपल्याला अर्थाचा बोध होतो. ह्यावरूनच आपल्याला वाक्याची व्याख्या करता येते. सेंटेन्स इज ए ग्रुप ऑफ वर्ड विच मेक कंप्लीट सेन्स. म्हणजेच शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजेच वाक्य होय. ह्या वाक्यांचे काही वैशिष्ट्ये असतात. लेट्स सी द फीचर्स. फर्स्ट, इट स्टार्ट विथ ए कॅपिटल लेटर. वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरने होत असते. इट एंड विथ फुल स्टॉप. त्यात इफ इट स्टेट अ फॅक्ट, जर वाक्यामध्ये एखादे विधान असेल तर वाक्याचा शेवट हा फुल स्टॉपने होतो. इट एंड विथ क्वेश्चन मार्क इफ इट आस्क क्वेश्चन. जर वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारला असेल तर वाक्याचा शेवट हा प्रश्नाने होतो. आणि और ॲन एक्सक्लेमेशन मार्क इफ इट एक्सप्रेस अ सडन फिलिंग ऑफ सॉरो, जॉय और सरप्राईज. एखाद्या वाक्यामध्ये जर एखादी भावना व्यक्त केलेली असेल, मग त्याच्यामध्ये आश्चर्य असेल, आनंद असेल किंवा दुःख असेल, त्यावेळेस आपण उद्गारवाचक चिन्हांचा वापर करतो. ही झाली त्याची काही वैशिष्ट्ये. नाव लेट्स सी द काइंड्स ऑफ सेंटेन्स. चला तर मग वाक्यांचे प्रकार पाहूयात. वाक्यांच्या वापरावरूनच वाक्यांचे प्रकार पडतात. देअर आर द 4 काइंड्स ऑफ सेंटेन्स. वन इज ॲसर्टिव्ह अँड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच विधानार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारार्थी वाक्य. हे झाले वाक्यांचे प्रकार. तर आपण वाक्यांच्या प्रकारांचा डिटेलमध्ये अभ्यास करूया. लेट्स सी इन द डिटेल. चला, पहिला प्रकार, त्यालाच आपण ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ए सेंटेन्स दॅट डिक्लेअर ऑर स्टेट समथिंग इज ए डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय, ह्यालाच विधानार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये सरळ एखादे विधान केलेले असेल तर त्या वाक्याला विधानार्थी म्हणतात. आपण वाक्याच्या फीचरमध्ये म्हणजेच वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं आहे, एखाद्या वाक्यामध्ये जर विधान असेल तर त्या वाक्याचा शेवट हा फुल स्टॉपनी होतो, म्हणजेच पूर्णविराम दिला जातो. ही झाली वाक्याची वैशिष्ट्ये. तर त्यानुसार आपण त्याचे 2 प्रकारही पडतात तेही पाहूया. ॲफर्मेटिव्ह अँड पॉझिटिव्ह सेंटेन्स. ॲफर्मेटिव्ह अँड पॉझिटिव्ह हो म्हणजेच होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये होकार दाखवलेला जातो. वी सेंटेन्स शो द पॉझिटिव्हनेस, दॅट इज द पॉझिटिव्ह सेंटेन्स. लेट्स सी द एक्झाम्पल. ही गोज टू द स्कूल. इन दिस सेंटेन्स यू कॅन सी ही गोज टू द स्कूल. हिअर इज द पॉझिटिव्हनेस, म्हणजे तो शाळेला जातो. द स्कूल रिओपन्स टुडे. आज शाळेला सुरुवात होईल, म्हणजेच ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस आहे. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये नॉट, नेवर अशा नकारार्थी शब्दांचा वापर केला जातो त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ही कॅन नॉट डान्स. In this sentence you can observe that here is the used not. Again, do not. These are the not. Means it is a negative sentence. He cannot dance. तो नाचू शकत नाही. I don't like to play tennis. मला टेनिस खेळायला आवडत नाही. हे अशा प्रकारचे काही डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह विधानार्थी वाक्ये झाली. ह्या वाक्यांमध्ये काही वेळेस ट्रान्सफॉर्मेशन येतं. म्हणजेच काय, तर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करावं लागतं. त्यावेळेस तुम्ही वाक्यांमध्ये नॉट, नेवर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करू शकता किंवा त्याला अपोजिट वर्ड्सही वापरू शकता. मीन्स ही इज अनहॅपी, ही इज नॉट हॅपी, दिस लाईक. ओके. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज प्रेस द लाईक बटन आणि तुम्हाला नवीन अपडेटसाठी प्लीज सबस्क्राईबही करा.
अशा प्रकारची इन्फॉर्मेशन घेऊन मी नेहमीच तुम्हाला भेटत जाईल. चला पाहूया दुसरा प्रकार, अँड दॅट इज नोन ॲज इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञाधारक वाक्य. A sentence that express a command, request, advice, order, suggestion are called imperative sentence. A sentence that express a command म्हणजेच ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, सल्ला, प्रार्थना किंवा आशीर्वाद दिले जातात अशा वाक्यांना इम्परेटिव्ह मीन्स आज्ञार्थी वाक्य म्हणतात. चला तर त्याचे उदाहरण पाहूया. प्लीज टेल मी व्हॉट हॅपन. ह्या वाक्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट दिसेल. रिक्वेस्ट हे कशावरून आयडेंटिफाय होतं, तर प्लीज हे वाक्यात वापरलेलं आहे. कृपया काय झाले ते सांग. अशा प्रकारे आपण कित्येक वेळा रिक्वेस्ट करतो. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट इज ऑर्डर. आपण वी आर गिविंग द ऑर्डर. ॲज अ टीचर इन द स्कूल दे आर गिविंग लॉट ऑफ इन्स्ट्रक्शन टू द स्टुडंट. दॅट इज द ऑर्डर. डू युअर होमवर्क प्रॉपरली. तू तुझा गृहपाठ नीट कर. नेहमी आपल्याला आई सांगत असते. हे झाले इम्परेटिव्ह सेंटेन्स. नेव्हर लूज युअर पेशन्स. दिस इज ॲडवाइस. मोस्ट ऑफ टाईम डॉक्टर्स आर गिविंग ॲडवाइस. टेक अ मेडिसिन ट्वाइस अ डे. दिस ऑल आर द ॲडवाइस. दिवसातून 2 वेळा हे औषध घ्या. किंवा नेव्हर लूज युअर पेशन्स. तुझी सहनशीलता सोडू नकोस. ही झाली त्याची उदाहरणे. दिस आर द इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड दिस इज एंड विथ द फुल स्टॉप. ओके, I think are you getting? Now let's see the next, that is the third one. Now we are watching interrogative sentence. Interrogative sentence means प्रश्नार्थक वाक्य. A sentence that asks a question is called an interrogative sentence. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला interrogative sentence म्हणतात. आणि प्रश्नांच्या उत्तरावरूनच त्याचे 2 प्रकार पडतात किंवा प्रश्नांची रचना कशी केली जाते यावर प्रश्नांचे प्रकार पडतात. लेट्स सी दॅट इन डिटेल. 2 types. First is yes no question. When we are asking the question and the answer will be back yes or no, that is the yes no questions. हो किंवा नाही प्रकारचे प्रश्न. ह्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही एवढ्यामध्येच दिलं जातं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन नसतं. फॉर एक्झाम्पल, डू यू टायर्ड. तू थकलेला आहेस का. डू यू वॉन्ट टी. तुला चहा हवं आहे का. हे सगळे ह्यामध्ये यू आर टायर्ड तुम्ही आन्सर यस किंवा नो, यस किंवा नो असंच देतात. त्यामुळे याला येस नो क्वेश्चन म्हणतात. नाव नेक्स्ट इज WH क्वेश्चन. म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला हू, हाऊ, व्हॉट, वेअर, वेन असे लॉट ऑफ प्रकारचे वर्ड्स आहेत. त्याच्याने वाक्याची सुरुवात झालेली असते. पण त्याचं उत्तर आपल्याला येस नोमध्ये न देता एखाद्या वाक्यामध्ये द्यावं लागतं. हू आर यू. तू कोण आहेस. हाऊ डू यू गो टू ऑफिस. तू ऑफिसला कसं जातोस. ह्याचं उत्तर तुम्हाला आय एम गोईंग इन ऑन बाईक. अदरवाईज हू आर यू. आय एम अ टीचर. आय एम युअर इन्स्ट्रक्टर. दिस लाईक यू कॅन गिव्ह द एनी आन्सर बट इट इज नॉट येस नो. ओके, कीप इन माइंड देअर आर द व्हॉट इज द डिफरंट बिटवीन 2. Now let's see the next one, that is the exclamatory sentence. In exclamatory sentence, a sentence that expresses strong feeling or emotion are called exclamatory sentence. ज्या वाक्यामध्ये एखादी भावना दर्शवणारे उद्गार काढलेले असतात त्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. आणि ह्याच्या शेवटी आपण usually we use a exclamation mark. This is very to identify because we are using exclamation mark at the end. Now see the example. What a beautiful dress it is. In this sentence you can see here is the exclamation. What a beautiful dress it is. किती सुंदर ड्रेस आहे. How melodious he sings. He sings. किती सुंदर तो गातो. ह्याच्यामध्ये again I is. And for the showing that we are using what and how. Okay, in the sentence whenever A is coming we are using what, and in other places we are using how. Keep in mind, it will be easy. In exclamation sentence मध्ये उद्गारात्मक वाक्यामध्ये what आणि howचा आपण वापर केलेला असतो. वाक्यामध्ये A वापरलेला असेल तर सहसा आपण what वापरतो आणि A नसेल तर मग सहसा how येतं.
Okay, let's start the sum exercise. I think you got it all. Let's start the exercise now. Here, if you like my video, please hit the button, and for new update subscribe my channel, and for the learning to others to share your friends. Now let's start the exercise. We will take the pen first. What should I do during my vacation? Give the suggestion. Here we have to give suggestion. Suppose someone is telling you, what should I do during my vacation? In this sentence you are giving advice to the second person. So instead of first of all, we have to change this I, and instead of my you have to change something. Can you guess it, what the answer will come? Yeah, right. Okay, let's start. You can say that instead of I you can use you. You should. You should. Instead of I you are using you, and here also my vacation I was your. Okay, now you should collect stamp in your vacation, otherwise you should go to the hill station in your vacation. You should do extra grammar exercise in your vacation. This like lot of suggestion you will possible to give to them. Now next we are watching, that is the make a question. In some sentences they are already giving the underline, and depend on that we have to do. If suppose I didn't give, means you have the freeness to frame a sentence or with concern to any word, but I will just showing the example. Patna, if I give the underline to Patna, how you will frame? I work in Patna. First of all, see what is this? This is the name of place. So which W word will come? Where. Okay, which will come? Where will come. And which is the verb here? Work. But which tense it is? It is a V1. Okay, it is present tense. So in the present tense we are using do and does. Okay, but whenever it is the singular we are using does. Yes means works. If works we are using does, but here is no s, here is the work simply, so we are using do. Okay, so do. Instead of I you will convert you. Where do you work? Where do you work? And question mark. This like you can frame a sentence. I work in Patna. Where do you work? In Patna. I work in Patna. Otherwise instead of I also you will possible to frame a question, that is for the person we are using who. Who works in Patna? I. Let's see the next one. Identify the kind of sentence. We already see that the last symbol is the clue for our answer, and if here is the question it is interrogative. If it is a full stop it might be imperative, otherwise assertive sentence, but here is the exclamatory mark, so it is an exclamatory sentence. What is exclamatory? Okay, exclamatory sentence. Now let's see the next one. You are a great dancer. In this sentence you can see we have to make a exclamation, the exclamation mark, and what and how. Okay, it's depend on the what is came in the sentence. Here came a, so we can frame the answer like that. What a great dancer you are. A, so what a great dancer you are, and exclamation mark. Now last one sentence. Have hair I long. Rearrange the sentence.
When you are arranging, first of all see the what is the structure of sentence, that is yes we plus o, म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. कुठला कर्ता आलेला आहे आय. व्हॉट इज द वर्ब हॅव and which is the object long hair. Long hair. So what the sentence came? I have long hair. If you like my channel, please like it and subscribe to me. We will meet in the next video with another interesting topic. Till bye bye.